रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। तो ध्रुव बाळ एकदा राजा राज सिंहासनावर बसला आणि बाळ ध्रुव असणारा त्या राजाच्या मांडीवर बसला। लक्षात घ्या, ए राजा, आई सुरुचीनं पाहिलं राजाच्या मांडीवर असणारा ध्रुव बसलेला आहे। सुरुचीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। सुरुची आई असणारी धावत धावत गेली आणि जो मांडीवर बसलेला ध्रुव होता का, त्याच्या हाताला पकडलं आणि खाली ओढलं, खाली पाडलं त्याला। आई ती बोलत होती, हे ध्रुवा, तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही, तो अधिकार माझ्या मुलाचा आहे, उत्तमाचा आहे। उठ। रागाने बोलली, रागाने डोळे बी वटाळले, लाल डोळे केले त्या आईने। मुलगा अवघ्या 5 वर्षाचा होता पा, मुलगा खाली पडला, मुलगा रडत होता। रडणाऱ्या ध्रुव बाळाने आपल्या पित्याकडे पाहिलं, बाप राम सिंहासनावर बसलेला आहे। त्या 5 वर्षाच्या मुलाने बापाकडे पाहिलं, बाबा, आई, बाबा। बघा 5 वर्षाच्या मुलाला काय बोलता येत असतो, बाबा, ओ बाबा, आई। त्या मुलाला अपेक्षा होती, पुन्हा माझा बाप मला पुन्हा वापस ये म्हणून मांडीवर घेईल। बाबा बघा ना, आई, आईने मला उतरलो, बाबा, बाबा सांगा ना। राजाने काय बोलायला पाहिजे होतं? 5 वर्षाचा मुलगा समोर रडत होता आणि उतान पात नावाच्या राजाने खाली मान घातली, बोलला नाही। दुःख झालं। आता हे दुःख कोणाला सांगायचं? 5 वर्षाचा ध्रुव बाळ रडत 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 आपल्या आईकडे गेला। ध्रुवाचा रडण्याचा आवाज आईच्या कानावर गेला। सुरुची, सुनीती नावाची आई धावत आली हो। पाहिलं आणि 5 वर्षाच्या लेकराला त्या सुनीतीने कडकडून मिठी मारली। अंतःकरण भरून आलं। ए, काय झालं बाळा? आई, हे आई, हे आई, काय वाटलं असं 5 वर्षाच्या लेकराला? आई, अगं आई, मी बाबाच्या मांडीवर बसलो होतो आई, त्या आईने मला ढकलून दिलं ग, बघणं मला लागलं आई। तो 5 वर्षाचा लेकरू अंगाला घासलेलं दाखवत होता आणि आई बघत होती। ए आई, आई, मी बाबाला बोलत होतो, बाबा, तर बाबा मला बोलले नाही। बाबा आईकडे बघत होते आणि मी बाबाकडे बघत होतो, तर बाबाने खाली मान घातली ग आई। आई, मी काय गुन्हा केलता ग आई? मी फक्त माझ्या बाबाच्या मांडीवर बसलो नाही का? सांग ना आई। अगं आई, ती मला बोलत होती तुझा अधिकार नाही। हे आई, खरं सांग ना, बाबाच्या राजगादीवर बाबाच्या मांडीवर बसायचा माझा अधिकार नाही का ग? त्या सुनीतीच्या अंतःकरणातला बाण फुटला, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि सुनीती धडधड लढत होती। कडकडून मुलाला मिठी मारली, सांगितलं, बाळा, सांगू का तुला, तुझी जी आई बोलली का तेच खरंय। काय खरंय आई? बाळा, या घरामध्ये मला मोलकरणी सारखं राहावं लागतं रे। बाळा, तुझी आई बोलली ना ते खरं आहे, तुझा अधिकार नाही, तो अधिकार उत्तमाचा आहे। पण आई,
तुझ्यावर एवढा अन्याय? बघा 5 वर्षाचा मुलगा बोलतो, आई तुझ्यावर एवढा अन्याय का 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 सांग ना. बाळा हे तर आपल्या कर्माचं फल असतंय. जाऊ दे, तू त्याचं दुःख करू नको. मुलगा आईच्या कुशीत रडत असताना सुखदेव सांगतात, राजा काही जीवन आहे ते. पण मुलाला आईचं रडणं सहन झालं नाही. मुलगा सांगत होता, आई जो माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय पाहिजे, न्याय. मला काही सांगू नको. किती वर्षाचा मुलगा होता तो? 5. आणि त्या 5 वर्षाच्या मुलाचा एकदाचा अपमान झाला. खरं सांगा त्याला काय झालं? वैराग्य. आपला अपमान किती होतो? आपण किती परीक्षेत पास होतो, नापास होतो का नाही? आपलं कधी असं वाटतं का आता आपण किमान 98% मार्क घेऊ? वाटत? एकदा अपमान झाला पाहिजे. एकदा आई मला न्याय पाहिजे, माझ्यावर अन्याय झालेला आहे, मी सहन करणार नाही. कोण बोलत होतं? 5 वर्षाचा ध्रुव बोलत होता. पण न्याय कोण देईल? कोण आहे तो? आईनं सांगितलं, बाळा अरे लहान तोंडी मोठा घास. जर आपल्यावर अन्याय होत असेल, हे जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर तो जगाचा मालक, विश्व ब्रह्मांड नायक तो न्याय देऊ शकतो. बघा सगळ्याचा न्याय कोणाकडे? तुम्ही जे अन्याय करता ना, हे जेवढे अन्याय तुमचे होतात ना, आणि देव सगळे तुमचे गुन्हे माफ करतो. कोण न्याय देईल? कोण? तो जगाचा मालक आहे. आई मग त्याला मी माझा न्याय मागणार आहे, तो कुठं राहतो? आईनं सांगितलं, बाळा अरे तो जंगलात राहतो, जंगलात. सहज बोलली. आता 5 वर्षाच्या लेकराला आई काय बोलणार आहे? सहज आईच्या मुखातून उद्गार निघाले, बाळा तो जंगलात राहतो रे, आई मला त्याला भेटायचंय. काय वैराग्य असं नव्हतं त्या ध्रुवाचं. त्या ठिकाणी माझ्या ध्रुवाने आईच्या चरणाला स्पर्श केला आणि आईला सांगितलं, आई आता मी चाललो, मला त्याला भेटायचंय. जो जंगलात राहतो ना त्याला मी भेटणार आहे. आईनं रोखलं. राजाही आडवा आला. 5 वर्षाच्या मुलाला, बाळा चुकलं माझं, जाऊ नको, थांब. बाबा आता तुम्ही बोलू नका हो, तुमचं जीवन पाहिलं मी. अहो तुमचं जीवन तर पूर्ण कोणाच्या हातात आहे? 5 वर्षाचा ध्रुव आपल्या बापाला शिकवत होता, बाबा बाबा. अहो तुम्ही तर पूर्ण स्त्रीच्या अधीन गेलात. बाबा तुम्हाला सांगू का, माणसाचं जीवन जर एकदा स्त्रीच्या अधीन गेलं ना तर तो माणूस नरकाला जात असतो, लक्षात ठेवा. बाबा तुम्ही स्वतःच्या बायकोचं ऐकता? माझ्या अन्याय झालेला तुम्हाला कळाला नाही? आता मला तुमच्यापाशी राहायचंच नाही. काय वैराग्य हो, काय त्याग आहे. राजा तो मुलगा राजाने आडून सुद्धा निघाला हो. आणि जात असताना आता बघा त्याला कुठं जायचं होतं? देवाला भेटायचं होतं. लक्षात घ्या, देवाला भेटणं एवढं सोपं आहे का? घर तर सोडलं पण देवाला भेटायचंय. निघाला रस्त्याने, कडकडीत वैराग्य होतं. पण वाटामध्ये भेट झाली ना. वाटात कोण भेटलं? त्याचं नाव आहे नारद. 5 वर्षाच्या लेकराला नारदाने विचारलं, थांब कुठे चाललास? देवाला भेटायचंय. देवाला? माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला न्याय मागायचा. नारदाने त्या मुलाकडे पाहिलं आणि विचार केला, 5 वर्षाचा मुलगा देवाला काय भेटणार? कसं शक्य? नारद म्हणले, तुला देवाला भेटायचंय ना, अजून थोडं थांब, 10-20 वर्ष, तुझं वय तर मोठं होऊ दे.
एवढ्या बाल अवस्थेत एवढं कठोर साधना, एवढं कठोर तप तुझ्याच्यानी शक्य नाही. तू गपचिप घरी जा. कोण समजून सांगत होत? नारद. पण ते ऐकलं का? काय ऐकलं नाही? मनात त्याग होता, त्याग. मनात वैराग्य होतं. आता वापस जायचं नाही. नारदाला त्याने नकार दिला. महाराज मला काही सांगू नका, मी भेटणार आहे. त्यावेळेस मात्र राजा त्या नारदाने त्या दुर्वाची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? संत हे परीक्षा घेत असतात पा, आणि परीक्षाला पास झाला मग त्याला सांगत असतात. नारदाने त्याला भीतीचं वातावरण दाखवलं. अरे कठोर तप करावं लागतं, अशी साधना करावं लागते. ते मला सगळी करायला तयार आहे. मग त्या काळात नारदाने साधना सांगितली. कशी साधना? आता भागवत ऐकायचं म्हणलं की साधना असते पा. लक्षात आलं ना? ज्याला वाटत असेल ना भागवताने माझा उद्धार व्हावा, मला काहीतरी त्याचं फळ भेटावं, त्याच्यासाठी साधना आहे. त्याने भागवत कसं ऐकायचं? आता ऐकायचं हे ठीक आहे, पण साधना कुठून शिकवली माहिती आहे का? बसण्यापासून. भागवताला कसं बसायचं? टेकन देऊन बसायचं. आता बसा आजी, बसा बसा. तुमच्यासाठी तुम्ही तर इंद्रावनाला टेकन देऊन बसल्या. बसा. काय असतंय पा? तुम्ही कशा का बसणार? आम्हाला वाटतंय ऐकायला बसावा, नाही का? तुम्हाला थोडंच इमान पाहिजे. आपण मोक्षासाठी कथा ऐकणारी माणसं नव्हत. पण एक साधना सांगितली. बसताना भागवत कथेला कसं बसावं, कसं बसावं. जर मांडी घातली ना, पहिल्या दिवशी तुम्ही जिथं बसल्या का त्याच जागेवर 7 दिवस बसायचं. आता कुठेही बसा. आता 4था दिवस आहे आपला. आता काही फरक पडत नाही. आणि मांडी घालून बसल्याच्या नंतर आता मांड्या घालू नका. आज जर मांड्या घातल्या तर उद्या तुम्ही येणारच नाही. तुमच्यासाठी सांगतो, निजल्याने गाता उभा नारायण. कोणाला झोप येत असली तर वर झोपायचं. देव उभाच आहे का? पण एक मी तुम्हाला पद्धत सांगायलो. मांडी घालून बसल्याच्या नंतर ध्यान कुठं पाहिजे माहितीये का? कुठं ध्यान पाहिजे? आपल्या उद्धाराकडे लक्ष पाहिजे आणि सर्व अंगाचे कान केले पाहिजे. अवस्था विधेयी पाहिजे. मला मोक्ष भेटावं या भावनेने कथा ऐकली तर उद्धार होत असतो पा. तसंच नारदाने त्या ध्रुवाला शिकवलं ना. तुला तपाला बसायचं तर मग कसं बसलं पाहिजे? मांडी कशी घातली पाहिजे? तपाला बसत असताना ही आपली तपाची मांडी नाही, ही जपाची मांडी. लक्षात घ्या. अशी मांडी घालून फक्त जप करता येतो, तप करता येत नाही. तपाची मांडी दुसरी आहे. दोन्ही पायाशी वर आली पाहिजे. ध्यान शिकवलं, बसायचं शिकवलं, सगळी साधना शिकवली. पण सगळ्यात पास झाला ना तो. आणि शेवटी मग त्याच्या उद्धारासाठी एक मंत्र पण दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. दुर्वा, तू या मंत्राचा जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भगवते वासुदेवाय. ओम नमो 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 भगवते वासुदेवाय.
असताना त्याच मंत्राचा जप केलेला आहे दुर्वाने. आपल्याला जर देवाला भेटायचं असेल ना तर देवाला भेटण्यासाठी मध्यस्थी असणारी संत असतात. हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. देवाला ज्याला भेटायचं ना त्याला अगोदर संताकडे जावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट तुम्ही देवाला भेटू शकत नाही. देवाला सोडा हो, एखाद्या मंत्र्याला जर भेटायचं तर त्या मध्यस्थी कोणाला तरी बाहेर असतो, त्याला अगोदर विचारावं लागतं, त्याला अगोदर भेटावं लागतं. याच्या पुढे पडा, जर आपल्याला कोर्टात जजला भेटायचं असेल तर अगोदर वकिलाला भेटावं लागतं. भेटावं लागतं का नाही? डायरेक्ट इन डायरेक्ट मोठ्या लोकांची भेट होत नसते पा. आणि हा साधारण माणूस थोडाच आहे, हा जगाचा मालक आहे. आणि जगाचा मालक कोणाला भेट असतो माहिती का? भेटही कोणाला आहे? संताला. म्हणून ज्याला भेटही का त्याला अगोदर भेटायचं आणि मग तो आपल्याला भेटत असतो. नारद संत होते, संतांनी उपाय सांगितला, मार्ग. संत फक्त रस्ता दाखवून देतात पा. करायचं आपल्यालाच आहे, नाही का? इथून जर परभणीला जायचं आणि मी एखाद्याला विचारलं बाबा रस्ता कोणता आहे, त्याने फक्त रस्ता दाखवून दिला, नाही का? पण जायचं कोणाला आहे? हा, मार्ग दाखवून देत असतात. जे रस्ता आहे ना रस्त्याने आपण चाललं पाहिजे. संतांनी जो मार्ग दाखवला का त्या रस्त्याने आपण गेलो तर आपण आपल्या मुक्कामापर्यंत जाऊ शकतो. लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमच्याच मार्गाने गेले तर मग शक्य नाही. का? ज्याने मार्ग दाखवला ना त्या रस्त्याने गेलं पाहिजे. राजा ज्या मार्गाने साधना करायची सांगितली त्याच मार्गाने ध्रुव 5 वर्षाचा साधना करत होता. परमार्थ एवढा सोपा थोडाच आहे. त्या पद्धतीची साधना होती त्याची. साधारण साधना नव्हती ती. आणि त्या साधनेने तो परमार्थ करत असताना त्या साधनेमध्ये त्याने ध्यानाला जपाला तपाला बसलेला आहे. मंत्राचा जप केला. जगाचा मालक प्रगट झाला. ओम भव. हा, माग माग तुला काय पाहिजे तर. भगवान विष्णू प्रसन्न झाले. हो कोणाला? ध्रुवाला. ध्रुवा देव प्रसन्न झाला. देव लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या. ज्याला देव प्रसन्न झाला ना तो मागणारा व्यक्ती स्वतंत्र आहे. देणारा कसा आहे तो पण स्वतंत्र आहे. आपल्याला जर देव प्रसन्न झाला आणि म्हणला माग तुला काय मागायचं तर का? एक जणाला देव प्रसन्न झाला आणि थकून थकून थकलं होतं ते. एवढं थकलं म्हणलं आता पर्यायच नाही. म्हणला बायकोच भेटणं ना. त्याला माहित होतं महादेवाची साधना केल्यावर बायको भेटते. त्याने महादेवाची साधना केली. महादेव प्रसन्न झाले. परमभूई माग तुला काय मागायचं तर. ते मला काहीच नाही. माझ्या नातवाच्या डोक्यावर मी छत्र पाहावं. काय मागितलं त्यांनी? आता लक्षात घ्या.
पहिली गोष्ट याला बायकोच भेटणे गेली, वय वर्ष 45 चालू होत आणि या वयात त्यांनी सांगितलं माझा नातू राजा व्हावा. महादेव म्हणला किती हुशार आहे, आता याचं लग्न केलं पाहिजे. बघा महादेवाला त्याचं लग्न करावं लागलं. लग्न केल्यावर त्याला पोरग म्हणजे ती बी पंचायत ठेवली नाही, कोणाचे लिंब नारळ भानगडच नाही, ते बी एका वरात मागून घेतलं, लग्न केलं, याला पोरग द्यावा लागल आणि त्या पोराची बी भानगड नाही. काय मागणी आहे बघा. जीवन तसं जगा. महादेवाने त्याचं लग्न केलं, त्याच्या पोराचं लग्न केलं आणि त्याच्या नाताला काय दिलं? राज्य दिलं. राज्य. ही मागणी कशी हो? कशी आहे? शहाणपणा आहे, पण कुठला शहाणपणा आहे? संसारातला. का महाराज म्हणले अनेक नलगे माईके पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा. ए देवा मी मागल, पण माझ्या आता तुम्ही जे मागणारे संसारासाठी मागता का स्वतःसाठी? हा कोणासाठी मागता? प्रपंच. पण हे हा शहाणपणा सुद्धा हा माईक हे दुःखात नेणार आहे. मागणी चांगली आहे, पण कशी आहे? संसारातली आहे. संत हे संसारातल्या मागण्या मागत नसतात, त्याला संत म्हणायचं. मागना दुर्वा. दुर्वा काय पाहिजे तुला? बघा जगाचा मालक देण्यासाठी समर्थ आहे. हा तोच दान शूर एक दाता. मला सांगू का? हा देणारा फार मोठा आहे तो. विठीवरी जाई पामुले समान, विठीवरी जाई पामुले समान, विठीवरी जाई पामुले समान, विठीवरी जगाचा मालक तो एक दान सुरू दाता. जगात त्याच्यासारखा दाता नाही पा. देवाला काय मागावं, काय मागितलं पाहिजे? मागणारा स्वतंत्र असला पाहिजे. लक्षात घ्या, मागणारा जर परतंत्र असला तर भानगड होत असती. एका माणसाने महादेवाची आराधना केली पा, पण परतंत्र होता, तो बायकोच्या अधीन होता. महादेव प्रसन्न झाले. तुमच्या नदीत आहे ना कुठंतरी महादेव, तिथला धरा आपण, काय फरक पडला आपल्याला? त्या महादेवापाशी बसला, ते महादेव प्रसन्न झाले. परमभूई माग. पण तो परतंत्र असल्यामुळे ते म्हणला हे महादेवा मी घरी विचारून येतो, मला 3 वर दे. महादेव म्हणले तथास्तु, दिली तुला 3 वर. पण म्हणला पहिला वर माझ्या बायकोसाठी मला पाहिजे.
आता महादेव प्रसन्न झाला आणि पहिला वर बायकोसाठी मागायचं, पण बायकोला विचारून येतो म्हणला. त्या नदीतून जे पळत पळत आलं म्हणतात घामा गरज झालं आणि बायकोकडे आलं, लावा दिला म्हणला. ते म्हणे काय झालं? महादेव प्रसन्न झाला. मग आता पहिला वर मी तुझ्यासाठी मागून घेतलेला आहे, तुला काय पाहिजे ते माग. ती बसली होती भाकरी करीत. कशात? आता तुम्ही भाकरी कशात करता? काठवटी आहेत का? कोणाकोणाची इथं काठवटी आहेत? काठवट. आता काठवटी नाही, पूर्वीच्या काळात काठवटी होत्या. आता काय येतं? पराती. वरातीला काय येतं? ती घरात सोयीशी की लगेच उबडी नाही का? बरं इमानदारीनं सांगा, ज्या परातीमध्ये तुम्ही उंडा तिमता, तुमच्या इमानदारीनं सांगायचं, फक्त बेईमानी करायची नाही. तुमच्या पायाचे अंगठे कुठं असतात? कुठं असते तर? आणि जास्त गडबड असल्यावर त्या अंगठी कुठं असते तर? अशा अंगठी त्या गळ्यात असते तर, घट्ट अशा अंगठी असते तर खाली. आणि उंडा तिमता तिमता ते सगळं अंगठा धुवून निघत उंड्याने. आणि तिनं हप्ताभर पाय धुतलेली नसावा. मग खाणाराचं काय बापात? काय चवदार पोळी लागत असेल ती नाही का? कोणता कोणता अल्कुल असेल तुमच्या अंगठ्याला. आपण चाललोत कोणीकडे, पण त्या काळात तसं नव्हतं. त्या काळात काय होतं? काठवटी होत्या, त्या राहिल्या नाही आता. आणि आपला अंगठा त्या काठवटीला कानं असायचे. कानं हायत का नाही तर? अहो नाहीतात तुमच्याकडं तर तुम्ही काय सांगायले हायत म्हणून. त्याला कानं असतेत पा, आणि त्या कानावर अंगठा असायचा आणि त्याच्यात भाकरी करत असत. आता ती पद्धत गेली. त्याने सांगितलं मला, मला महादेव प्रसन्न झाले आणि पहिला वर मला तुझ्यासाठी मागायचा आहे. ती म्हणली माझ्यासाठी? हो काय पाहिजे तुला सांग. ती म्हणली मला काय माहित नाही, हे तुम्हाला माहित नाही का? तिला काय नव्हतं? नाक. ती होती नकटी. ती म्हणली जा तुमच्या महादेवाला नाक मागा. हे तिथून पळत गेलं. पहिला वर मागायचा म्हणला महादेवा. अजगर म्हणला माझ्या बायकोला नाक दे. महादेव म्हणले तथास्तु. नाक दे म्हणले, तिकून बुवा ते तथास्तु म्हणणं. त्या नाकाने काठवटीला 4-5 येडे घातले आणि गेलो तुमच्या नदाडाला, त्या महादेवाच्या मंदिरापासून. आणि तिथून ते वापस आलाय. ते म्हणला बापरे काय असं नाही. पाहिलं तर त्या नाकाने आलं तर ते घरीच आलं. बाई तनपण करू लागली. म्हणजे अहो काय म्हणे, अहो हे कमी करायचं सांगा जा म्हणे तुमच्या महादेवाला म्हणा कमी कर. हे पुन्हा त्या नाकाने पळत गेलं. मला महादेवा नाक जास्त वाढलंय, कमी कर. महादेव म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणले. पुन्हा पाहिलं तर पहिलं होतं ते बी गेलं. आता किती कमी कर, काही त्याची मर्यादा असती का नाही? कमी कर तर कमी कर. हे घरी आलं आणि पाहिलं तुमच्या इथं मोगे आहेत का? मोगे पाहिलं का? त्याला काय असते तर निस्ते 2 छिद्र. यांनी पाहिलं तर बायकोचं निस्ते 2 ते तोंडाला छिद्र दिसायले. ते मला अरे बापरे हे तर जास्तच भानगड झाली. ती म्हणली जा तुमच्या देवाला सांगा जसं होतं तसं ठुई. हे पळत गेलं, घामागरज झालं. म्हणला देवा अरे ते जसं होतं तसं ठुई. ते म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणणं जसं होतं तसं राहिलं. दृष्टांत संपला. महादेव प्रसन्न झाला. 3 वर पण दिले, पण फायदा काय झाला का? का फायदा झाला नाही? मागणारा व्यक्ती परतंत्र होता, पण इथं आमचा ध्रुव असणारा स्वतंत्र आहे. कोण कोणाला विचारणार आहे? आणि तुम्हाला सांगू का, देवाला मागावं का देव देत असतंय? देवाला मागायची गरज आहे का हो? न मागे त्याची रमा होय दासी. नाही मागितलं की काय होत असतं सगळं. तुम्हाला सांगू का, एक जण देवाला भेटू लागला. त्याला एक जणांनी विचारलं कुठं चालला? म्हणलं मला देवाला भेटायचंय. ते मला कशाला भेटायचंय? ते मला फक्त भेटायचंय. आणि असं जाता 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 एक गाव लागलं. त्या गावात एक जण माणूस मला कुठं चालला? मला देवाला भेटायलो. ते मला देव भेटन का? मला भेटल्याशिवाय वापस येणार नाही.
मग ते म्हणला तुला जर तुझा देव भेटला ना तर त्याला एकच विचार, 17-18 वर्ष झालं माझी एक मुलगी आहे, ती बोलत नाही, ती कधी बोलन? ते मला सांगन. समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर असा एक शेतकरी विहीर खोदत होता आणि तो शेतकरी त्यांनी विचारलं कुठं चालला? मला देवाला भेटायचं आहे. ते मला देव भेटन का? मला भेटल्याशिवाय वापस येणार नाही. ठीक आहे म्हणला, तुझा देव जर भेटला तर त्याला एकच सांग, माझ्या विहिरीला पाणी कधी लागन ते मला सांगन. त्याच्या समोर गेला. समोर एक साधू होता पा, अंगाव भगवं होतं आणि भगर वस्त्रले एका सिदेव असणारा तो दगडावर बसलेला होता, ध्यान साधना करत होता. त्याने विचारलं कुठं चालला? मला देवाला भेटायलो. मला देवाला भेटायलो. मला पागल आहेस तू? अरे जटा वळल्या, नखाच्या मुठी पण वळल्या, अजून देव माझ्या सपनात नाही आणि तुला देव भेटायलाय का? पागल आहे म्हणला, पागल तू. ते म्हणला भेटल्याशिवाय वापस येत नाही. म्हणला बरं ठीक आहे, चाललास ना, असं कर, मी सुद्धा देवाची साधना करायलो, तुझ्या देवाला सांग की मला कधी भेटशील. ते म्हणला भेटल्यावर सांगत. गेलो ते जंगलात. त्याने जप केलं, देव भेटला. देव भेटल्याच्या नंतर देवाने विचारलं माग तुला काय मागायचं? तर ते म्हणला देवा मला फक्त तुला भेटायचं होतं, मला मागायचं काहीच नाही. देव म्हणला इतके तप करणारे इतके लोक पाहिले पण तुझ्यासारखा मी पाहिलाच नाही. नाही मला मला काय मागायचं, मला फक्त माझी इच्छा होती की तुझं दर्शन एकदा घ्यावं आणि तुला भेटावं, माझं काम संपलं. ते म्हणला नाहीला देवाचा. पण ते म्हणला देवा एक सांगू का तुला, मी येता येता एक माणूस भेटला मला, त्याच्या घरामध्ये मुलगी आहे. तो म्हणला माझी मुलगी बोलत नाही, तुझा देव भेटल्यावर कधी बोलल त्याला विचार. तर देव म्हणला त्याला सांग तुझी मुलगी ज्याला पाहिल्याबरोबर बोलायला लागन का त्याला देऊन टाक. ते म्हणला सांग. ते मला देवा एक शेतकरी भेटला होता, विहीर खोदत होता, त्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं, कधी लागन त्याच्या पानाने त्याला काय सांगू? त्याला सांग उत्तर दिशेला 3 फूट खान पाणी लागल. ते मला सांग. ते मला देवा अरे 12-13 वर्षापासून एक साधू असणार एका दगडावर बसला म्हणला, साधना करत होता. ते म्हणला बाबा बोल जाऊ नका तुम्ही, काय असं? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? भजने इक्षप मरण परिभले. कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये जे माणसं बोलतात का त्याला पुढचा जन्म घोबडाचा आहे. तुमच्या दक्षिणमुखी मारुती पुढे सांगायलो, वाचून सांगायलो, गाथ्यातलं सांगायलो, माथ्यातलं नाही. वाटोळ करीन देऊ, नाही बोलायचं. आपण परमार्थ करत असताना जर आपल्याला घुबडाचा जन्म भेटला तर मग काय कामाचं? घरी झोपलेलं बरं. आणि आम्ही जे सांगायलोत ना, आम्हाला तुमचं वाटोळ करायचं नाही, तुमच्या चांगल्यासाठी सांगतो आम्ही. आणि काही फरक पडत नाही, ऐकतान तर घेता नाही तर आमचं काही नेतान. चांगलं करून वाईट होऊ नये. काय सांगत होतो मी? आता तुम्ही म्हणा भागवत. साधू दगडावर बसला. साधू दगडावर बसला. हा, यायला भागवत शिकायचे म्हणून लक्षात ठेवले. ते म्हणला देवा तो साधू दगडावर बसला, दगडाव, आणि ते म्हणला मला कधी भेटशील. किती साधना केली त्यांनी. देव काय म्हणला माहितीये का? अरे म्हणला ते साधू कसला आहे म्हणला, ढोंगी आहे, ढोंगी, कपटी आहे म्हणला, तो चोट्टा आहे म्हणला. त्याने काय केलं म्हणला, एक जणाच्या घरी चोरी केली, त्याच्या घरून असणारी सोन्याची वीट चोरून आणली आणि ती आपल्या जटात ठेवली आणि भीतीच्या पोटी त्यात जंगलात जाऊन बसलाय. त्याला सांग ती सोन्याची वीट जर तू चांगल्या व्यक्तीला दान दिली की देव तुला भेटन. सांगन. आता हे समोर निघला, याचं काम संपलं. पण येता येता आता याला कोण भेटलं? पहिलेनी साधू भेटला. साधूने विचारलं भेटला का देव? ते म्हणलं भेटलं की. काय म्हणलं देव? अरे देव म्हणला तू का साधू आहेस का? तू ढोंगी आहेस, ढोंगी. चोरी करून तू या दगडाच्या शिरावर बसलास, तुझ्या जटामध्ये सोन्याची वीट आहे, वीट तू चोरून आणली, तू साधू नाहीस. आणि देव म्हणला ती वीट जर तू सोन्याची चांगल्या माणसाला दान दिली तर ते तुला भेटणार आहे. हे शब्द त्याने ऐकला आणि जटातून ईट काढली आणि ते मला तू ह्यापेक्षा चांगलं कोण भेटन, घेऊन टाक तुला ईट. मागितलं का? सोन्याची ईट भेटली ना. आता सोन्याला काय भाव आहे? आता 8 आहे वाटतं. आता एका इटीचा काय भाव असन? मागितलं तर नाही पण ईट भेटली, यांनी घेतली, समोर निघाला.
समोर जाता जाता तो शेतकरी भेटला. ते म्हणला भेटलं का देव? म्हणला भेटला ना. काय म्हणला देव? ते म्हणला काही नाही, उत्तर दिशेला 3 फूट खान पाणी लागन. याने उत्तर दिशेला 3 फूट विहीर घेतली, 2 हांडे लागले सोन्याचे, पाणी बी आलं. ते म्हणला शेतकरी म्हणला पाणी लागलं, हांडे लागले. शेतकरीची जात इमानदार असती. ते म्हणला आता 1 हांडा तुला, सोन्याचा हांडा. ते भरलेला सोन्याचा हांडा पण त्यालाच भेटला. आता ईट भेटली, हांडा भेटला. आणि समोर आता तो त्या गावात गेला. त्या घरातला माणूस बाहेर आला. ते म्हणला काय रे भेटला का देव? ते म्हणला भेटला. आणि ते म्हणला भेटला, मग चल चहा घेऊ. चहा घ्यायला बसला. म्हणला काय म्हणला तुझा देव? ते म्हणला काहीच नाही. मग माझी मुलगी कधी बोलन? माझ्या देवाने सांगितलं तुझी मुलगी मुकी आहे, पण ज्याला पाहिल्याबरोबर बोलन ना त्याला ती देऊन टाक. आणि नेमकं याला त्या मुलीनं पाहिलं आणि म्हणली बाबा हे पाहुणे कोण आहेत? ते मला तुला पाहिल्यावरच बोलली. आता ही मुलगी बी तुलाच. जमलं का नाही? भेटायली का मुलगी? बरं पैसा भेटला आणि बायको पण भेटली. आता मला एक सांगा, मागितली होती का? याला म्हणायचं देवाला मागायची गरज नाही. न मागे त्याची रमा होय दासी. दुर्वा माग. देवा मला मागायचं काहीच नाही रे. मला मी ज्या जाग्यावर बसलो होतो ना त्या जाग्यावरून माझ्या आईने मला उठवलं. देवा मी जाग्यावर बसलो होतो, माझ्या सावत्र आईने मला उठवलं, माझा अपमान केला. ए देवा माझी तुला विनंती, मला कळालं नाही रे. 5 वर्षाचं लेकरू बघा आता कसं बोलतंय. देवा ए देवा मला कळालं नाही. मी अशा ठिकाणावर बसायलाच नव्हतं पाहिजे की बसल्यावर तिथून उठ म्हणण्याची वेळ यावी. बघा हा आपण अशा ठिकाणावर बसायचं की आपल्याला कोणी तिथून उठ म्हणून. देवा मला एवढंच मागायचंय रे की आता मला तू असं ठिकाण दे की त्या ठिकाणावर मला कोणी उठ म्हणून. काय दिलं? अढळपदी बाळ मैसविला ध्रुवा, अढळपदी बाळ मैसविला ध्रुवा. पदी बाळ मैसविला ध्रुवा, अढळपदी बाळ मैसविला ध्रुवा, अढळपदी बाळ मैसविला ध्रुवा. गणपती बाळ मैसविला ध्रुवा, गणपती बाळ मैसविला ध्रुवा. शिराचा सागर उपमल्या, शिराचा सागर उपमल्या. अढळपदी बाळ मैसविला ध्रुवा, गणपती बाळ मैसविला ध्रुवा, गणपती बाळ मैसविला ध्रुवा. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. दुर्वाला जगाच्या मालकाने आढळपत दिला. आढळपत इमान आलं. इमान लक्षात घ्या. आणि त्या इमानात आमचा ध्रुव बसलेला आहे. पण इमानात बसलेला दुर्वाला आईची आठवण झाली. आईची जे नंद आणि सुनंद आलते ना त्यांना विचारलं हे थांबा काय झालं महाराज? ज्या आईने मला मार्ग दाखवला ना मला माझ्या आईची आठवण येत होती. दुर्वाला वाटत होतं मी इमानात जातो पण माझी आई ती कुठे? जिने आयुष्यभर माझ्यासाठी मोलकरीण म्हणून कष्ट सोसले. माझी आई कुठेही माझी आई. लक्षात आलं. इमान थांबलं. दुर्वा जगाचे सेवक बोलत होते. दुर्वा नंदाने सुनंद बोलत होते. दुर्वा बघ बघ तुझ्या वर एक इमान चाललंय.
माझ्यावर कोणाचं आहे? दुर्वा, तुझ्या वर जे इमान आहे ना त्या इमानामध्ये तुझी आई आहे. आई बघा काय काय असतो. खालच्या इमानात दुर्व होता आणि वरच्या इमानात दुर्वाची आई होती. शास्त्र सांगते, ए राजा, ए सुखदेव सांगतात, ए राजा सांगू का तुला, अरे ज्याच्या कुशीत, ज्या आईच्या कुशीमध्ये एक भगवत भक्त जन्माला येतो ती आई नरकात कशी राहील. कुरी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि जयाचा हरीस वाटे देवा. ज्या वंशामध्ये वारकरी मुलगा जन्माला येतो ना त्या वंशामध्ये देवाला आनंद होतो. देवाला ज्या घरामध्ये माळकरी वारकरी भजन्या कीर्तनकार गाणारा कोणी असू द्या, वारकरी मुलगा जन्माला आला, देवाला धन्यता वाटती, गावाला वाटती, अहो जगाला वाटती. धन्य त्याची माता, धन्य काय काय त्याला पुण्य लागतं. हा काही काही माणसाचं कळत नाही. काही काही लोक म्हणतात आमच्या कुळी नव्हते असे आणि हेच पिशे निवडली. काही काहीला जर माळ घातली ना, काही काही मुलांनी खपत नाही त्या मायबापाला. काही काहीला नको वाटतं आपल्या वंशामध्ये एखादा भजन्या जन्माला यावा, एखादा टाळकरी, एखादा माळकरी, एखादा वारकरी, एखादा महाराज. पुत्र देई ऐसा संता, पुत्र देई ऐसा संता, पुत्र देई ऐसा संता, पुत्र देई ऐसा संता. ज्याची आवडी पंढरीनाथ, ज्याची आवडी पंढरीनाथ, ज्याची आवडी पंढरीनाथ, ज्याची आवडी पंढरीनाथ. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. असा पुत्र जन्माला आला पाहिजे. कसा? त्याचा त्रिलोक्यामध्ये झेंडा. तयाची आवडी पंढरीनाथा, पुत्र दे ऐसा संता. काय पुण्य असन ज्या घरामध्ये वारकरी मुलगा जन्माला येण्यासाठी करायची ती नाम साधना. पण काही काही लोकांना नको वाटतं वारकरी, नाही का? घरात जर एखादा भजन्या जन्माला आला तर घरातल्या लोकांना नको वाटतं, विरोध वाटतो. का? कशाला जन्माला आला असं नाही कळतं. का? त्या घरामध्ये परमार्थाची आवड नाही. पण त्या पूर्वीच्या पुण्याने एखादा मुलगा जन्माला येऊ शकतो पा, असं काही नाही. पेनाऱ्याच्या इथं महाराज जन्माला येत नाही असं कोण म्हणतंय तुम्हाला? रोज दारू पिणाऱ्याच्या इथं महाराज जन्माला येत नाही का? येतो का नाही? कसा आला असेल? किती जागेवर बघा मायबाप पिणारे आहेत, खाणारे आहेत, पोरग भजणे. किती जागेवर बाबा बघा तुम्ही, मायबाप वारकरी आहेत, पोरग खाणार पिणार आहे. बापाला माळ आहे आणि पोरग एखादं सुद्धा धरीत नाही. बरं नको धरू, पण एखादं सुद्धा त्याला कळत नाही. लक्षात आलं असेल ना तुम्हाला? मी असंच एक जणाच्या घरी गेलतो. जेवण झालं, बसलो. असे बाबा होते त्या घरात. म्हाताऱ्या माणसाला काहीतरी बोलावं वाटतं. सहज मी म्हणलं, बाबा तुम्हाला मुलं किती आहेत? ते म्हणलं 4. 4 लाल आहेत. म्हणलं लाल? 4 लाल. लाल कळालं ना तुम्हाला? लाल. मी म्हणलं पहिला लाल पहिला लाल काय करतो? ते म्हणलं पहिला लाल डॉक्टर आहे, चांगले. दुसरा लाल ते मला इंजिनियर आहे. तिसरा लाल ते मला वकील आहे.
आणि मी म्हणलं चौथा लाल. ते मला त्याचं नावच घेऊ नका, नाव घेऊ नका. मी म्हणलं ते करतो तरी काय, ते मला त्याचं नाव काढू नका. मी म्हणलं नेमकं रतन खेत्रीचा जावई आहे का, ते कळायला असं ना तुम्हाला. ते मला ते बी नाही. 52 पत्त्याची पोथी वाचितो का, ते मला ते बी नाही. मी म्हणलं लयजिम खेळत येतो का, ते मला ते बी नाही. आणि मी म्हणलं नेमकं करतंय तरी काय, ते म्हणलं असं तुमच्यासारखं मोकार आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं लोक आम्हाला काय म्हणतात. लोक का साधारण आहेत का? हा, लोकांच्या नादी लागायचं नाही. हा, लोक धड नाहीत. म्हणून आम्ही बी आमच्या एक जणाची असं जेवायला गेलतो जेवायला. आणि ते जेवायला वाढता वाढताच ते आपल्या बायकोला म्हणतंय, सुनाला मथार होतं असं. मथार आता हे बाबा गपचीप बसायलीत का मथार. पण तुम्हाला सांगू का, मथारण लहान लेकरू काय मिळेल कोणास ठाऊक मला माहित नाही. लहान लेकरू बुचू बुचू त्या बघते पोरग, ती बाटली खाली घ्यायला ते माईच्या तोंडावर तरी मारू नकोस. तर भरवसा नाही का. लहान लेकरू आणि म्हातार गप बसतच नाही. घरात सून वाढू लागली आणि वाढता वाढता ते म्हातारं घरात आलंय बाहेर चाललंय, घरात आलंय बाहेर चाललंय. आणि मग गपचीप बसलं ना, मग सुनाला म्हणतंय वाढवाड वाढवाड. म्हणला या लोकायला भेटत नसतंय काय, आम्ही पोटावर पडलो का, आम्हाला खायला नाही. बरं तितक्या गपचीप बसलं नाही, जेवण झालं आणि आलोत आम्ही बाहेर. मग मला म्हणला कसं काय झालता स्वयंपाक. मी म्हणलं सुंदर झालता, छान झालता. म्हणला मग पोटभर जेवले का. मी म्हणलं आता वाढ वाढ म्हणलं पोटभर जेवत असते माणूस. मी म्हणलं हो पोटभर जेवलो. आणि मग म्हणला घरी काय खाता, घरी काय खाता. मी म्हणलं गांजरी गवत. घरी कुठं खायला भेटतंय, नाही काही नवीन आलंय ना ते. म्हणून ह्या लोकांच्या जास्त नादी लागायचं नाही. पण सात्विक मुलगा जन्माला आल्यावर तो आनंद फार वेगळा असतो. पा अहो, ज्या घरात वारकरी, तुम्हाला सांगू का, तुमच्या घरात जर एखादा वारकरी मुलगा जन्माला आला ना, किती पिढ्याचा उद्धार करतो. 32 पिढ्याचा उद्धार करतो. 32 भागवत शास्त्रामध्ये सांगितलं. एक माळकरी जर घराण्यामध्ये जन्माला आला ना तर 32 पिढ्याचा कुळाचा उद्धार होतो. पण एक पिणारा जर जन्माला आला, दारू पिणारा घरामध्ये जन्माला आला, तुम्ही किती भागवत ऐका शेवटी नरकातच. 32 दोन्ही पुढे दादा 32 दोन्ही किती वाले, 32 दोन्ही 64. हा, 64 पिढ्या नरकाला घालतो. 64 पिढ्या पेनारा. हा, आपल्या घरात पेनारा नसावा, दारू पेनारा. तुमच्या इथं आहे का कोणी पेनार? नाही तर का गाव चांगलं आहे तुमचं. आमचे काय भरपूर पेनार आहेत. एक जण बऱ्याच दिवसापासून मला पिऊन दिसत होतं आणि एकदा न पिता मला भेट झाली. मी म्हणलं काय रे 2-4 महिने झालं तू साधा साधा दिसायला, काय दारू सोडली का. मग ते म्हणला नाव काढू नका तिचं. मी म्हणलं एवढं त्याग का. महाराज नावच काढू नका. मी म्हणलं झालं काय. ते मला महाराज दारू तर सोडली पण कोणी नाव काढलं की प्यावा वाटते. काय दारूची नशा आहे बघा. आणि असं काही नाही माणसाला दारूची नशा येण्यात काही आहे का. तुम्हाला सांगू का, एक पेतळेचं घर होतं आणि असा टेबल होता, स्टीलचा गिलास होता. त्या गिलासात त्याने दारू घेतली आणि पेली. पेल्याच्या नंतर 2 थेंब दारू ती त्या गिलासात राहिली आणि अशी दोरण बांधली होती वरून घरात त्या. आणि त्या दोरणीहून बारीक उंदराचं पिल्लू जाऊ लागलं. आदित्य मांजर त्या उंदराच्या पिल्ल्याला म्हणत होते बाळा आत बस, मांजर टपली, आत बस, मांजर टपली. पण ते उंदराचं पिल्लू इकडे तिकडे फिरू लागलं. फिरता फिरता त्याच्यावर गेलं, त्या दोरणीवर पडलं खाली. खाली पडल्याबरोबर ते नेमकं त्या गिलासातच पडलं आणि गिलासातले 2 थेंब घेतले ना त्याने. काय त्या गिलासातून टुनकून उडी मारली म्हणताना मग गेलं माईकड.
आणि मग म्हणतोय आई दाखव कुठे मांजर आता दाखव. म्हणलं मला मांजर दाखव. तू दाखवायली ना मला भेव, मला ती मांजरच दाखव. इतकुस पिल्लू आणि मांजराने जप धरला. तसंच माणसाचं आहे. मांजराने तिचं भाषण ऐकलं म्हणतात आणि त्या मांजराने जे पंजा हाणला त्या पिल्ल्यावर गटकन गिळून टाकलं. दारू हा मादक पदार्थ सांगितला पा. मादक म्हणजे मादक पदार्थ कशाने तयार होतो माहिती का तुम्हाला? दारू तयार करण्यासाठी 9 रस लागतात. सांगू का त्यांना रसाचे नाव? 2-4 रसाचे नाव सांगतो तुम्हाला. दारू पिण्यासाठी दारू जर तयार करायची असेल तर गुळ लागतंय. या गुळाने दारू होत नाही. गुळ असा लागतंय, बेरी लागतंय काळा झर. बरं त्या बेरीने बी होत नाही, त्याच्या शेपटी चाल्या लागतात त्याचा अर्क उतरण्यासाठी. बघा 1 अर्क 2 अर्क आणि त्या अर्कने दारू तयार होत असते. आणि त्या दारूचं होतंय मग नरक. ज्याच्यात उतरतय अर्क त्याला म्हणतात नरक. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मट्टी जाती है. अपने पल का पैसा खर्च कर मुंह में मट्टी जाती है. मुंह में मट्टी जाती है, मुंह में मट्टी जाती है. मुंह में मट्टी जाती है. मुंह में मट्टी जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो द्यायची. तुम्हाला सांगू का दारू पिल्याच्या नंतर माणसाला नशा येत असते का? पण ती नशा किती काळ राहते हो? सकाळी जर पेला तर संध्याकाळ पसतो नाही का? जाम से जाम पीने से क्या फायदा, सुबह पी ले शाम को उतर जाती है. मेरे कन्हैया की नाम की दवा तो पी ले पगले, सारी जिंदगी सवर जाती है. एकदा तुम्ही राम नामाची दारू पिऊन बघा, पूर्ण जीवन तुमचं सुधरून जाईल. कोणाकोणाचं सुधारलं? अरे ज्याने राम नामाची दवा पिली ना त्यांचं जीवन बघा. आज त्यांची आरती होती. त्यांच्याकडे काय होतं? अंगावर कपडा नव्हता पण त्यांना नशा होती नामाची. ज्याच्याकडे पूर्ण वैभव आहे, आज त्यांचं इतिहासात शास्त्रामध्ये नाव नाही, पण ज्यांच्याकडे काहीच नव्हतं फक्त राम नामाची दवा होती, आज 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 माझ्या तुकोबारायची आरती आहे का नाही? टाटा बिर्लानी किती कमवलं हो? आहे का गेला तो? गेला का? गेला. काय संग नेलं त्यांनी? बरं गेला तर गेला. ते गेल्याच्या नंतर त्याची कोणी आरती केली का? कोणी म्हणतंय का जे जे ओ जे जे ओ जे टाटा बिर्ला म्हणतंय? माझ्या तुकोबारायची आरती आहे पा, माझ्या ज्ञानोबारायची आरती आहे. काय होतं? ती कोणती नशा होती? हे राम नामाची नशा आहे.
घेऊन बघा बघा, सगळं जीवन 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 सोनं होऊन जाईल. 2 मिनिटाचं भजन होईल. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन म्हणा. तुमच्या इथं भजन म्हणत नाहीत का? टाळी वाजवायची, टाळीचा आवाज आला पाहिजे आणि सगळ्यांनी मागं भजन म्हणायचं. आणि लगेच 5 मिनिटाची इंटू कशासाठी? राधे सर्वांनी राधे राधे बोलो राधे राधे बोलो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे तुम भी